तर मंडळी आत्ता मीटिंग झालेली आहे. आत्ता वाजले आहेत 11 आणि सगळ्या महिला ज्या आहेत बचत गटातल्या त्या आत्ता घरी गेलेल्या आहेत. तर जेवणं तर इथे सगळ्यांची झालेली आहेत, फक्त मी एकटीच राहिलेली. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. त्यासोबत स्वयंपाक तर आवरलेलाच आहे. स्वयंपाक काय आहे, फक्त भात आणि भाकरी केलेली आहे, कारण भाजी जी आहे कालचीच आहे, म्हणजे चिकन. तर फक्त भात आणि भाकरी झालेली आहे. अहो जेवण करून ऑफिसला गेलेले आहेत आणि आता माझी बाकीची जी कामं आहेत तर आता ती मला तावरून घ्यायची आहे. तर आता त्याच्या तयारीला लागते. काल अचानक पाहुणे म्हणजे यायचं हे झालं, म्हणजे त्यांना लेट झालं ॲक्च्युली, त्याच्यामुळे मग जेवण करूनच म्हणजे गेले असं, आणि थांबले पण नाहीत, लगेचच गेले. कारण पावसाचं वातावरण, वर एकतर पाचगणीला थोडीशी भीतीच आहे आणि रस्त्यामध्येच कुठे काय हे झालं, ब्लॉक झालं, काय झालं तर म्हणून मग त्यांनी पण गडबड केली. जेवण केलं की लगेचच निघाले. आणि त्यात प्रथमेश आला होता मुलींना घेऊन, काल गुरुवार स्वामींच्या मठावर. तो तसाच इकडं आला होता, पण खूप त्याला मिनत्या केल्या पण नाहीच जेवला. तिघेही नाही जेवले, कारण मठातून जाऊन आलेले आणि गुरुवारचं खात नाही म्हणून मग तसेच गेले. तर असो, कालचा दिवस तर गेलेलाच आहे पूर्ण, आणि आता आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. तर चला, आता मीही जेवण करून घेते आणि बाकीची कामं आवरते, मग पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते. या मंडळी जेवण करायला. चला, तर मस्त संध्याकाळचं वातावरण, आणि इथे कॉफी घेतलेली आहे, म्हणजे घेऊन झालेली आहे. आज कॉफीचा मूड आलेला म्हणून मग कॉफी करून घेतली. आणि बाहेरचं अंगणातलं थोडं कचरा खूप झालेला, पाला वगैरे, पाऊस नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं सगळं स्वच्छ लोटून काढावं, तर तेही केलं. आणि स्नो आली गाडी. कसं झोपलंय बघा टबत, मी त्याला बघितलंच नाही. स्नो, ओय वागोबा, बाव. बाव, कुठं झोपलाय तू? इकडे चल, ये इकडं, ये 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 ये. कसं झोपलाय बघा. बाई कुठं आले? वाढलंय ना बसलाय बघा. स्नो, कुठं बसलाय? लबाड. टाकी भरली, जा की तेवढं बटन बंद करून देऊ का? देऊ? अडकव की पुढं, तिथं अडकव की पुढं. काय झालं ना? का बसला तू दरवाजात? बाबू पाय पुष्णीवर जाऊन बसला. एखाद्याने दरवाजाचं जोराचं ढकललं ना तर आहे ते पण नाक बसून जाईल. बाहेर सोडायचं वेळ अशी ह्याला. आशू, बाहेर सोड ह्याला. अगं पण इथंच बसलंय ते दारात. बशा, दीदीने शिक्षा दिली, बशा. तो बसलाय दारात, दरवाजा ढकलशील जोरात. उई, गेलं. भावात मार खाऊन 100. कुठल्या मांजराला तांगडतंय? तसलंच का छोटं?
स्नो गेलं गाडी खाली. मंडळी स्वयंपाक आवरलेला आहे आणि आज आहे बचत गटाची मीटिंग. नेमकी आपल्याच इथे आहे, म्हणजे आपल्या इथे घेतलेली आहे. तर आता 9 वाजायला आलेलेच आहेत आणि आता महिला यायला सुरुवातच होईल. चटई वगैरे टाकून ठेवते, मीटिंग होईल आणि त्यानंतर मग जेवण. आणि असं गोड नका करू मावशी, नाही नंतर 50 द्या. अगं माझी ते प्रिय. तर मंडळी आत्ता मीटिंग झालेली आहे. आत्ता वाजले आहेत 11 आणि सगळ्या महिला ज्या आहेत बचत गटातल्या त्या आत्ता घरी गेलेल्या आहेत. तर जेवण तर इथे सगळ्यांची झालेली आहेत, फक्त मी एकटीच राहिलेली. तर चला मी आता पटकन जेवण करून घेते, कारण बराच वेळ झाला आणि आता एकटीच राहिले, त्याच्यामुळे जेवण कसं होईल तसं होईल, पण जेवणं गरजेचंच आहे. तर जेवण करते आणि पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते. तर मंडळी जेवण झालेलं आहे आत्ताच आणि आता खूप वाजलेत, 11:15 होऊन गेलेत जवळजवळ. आणि आता कंटाळी आलेला आहे. आजचा दिवस थोडं किरकोळ कामं आणि बचत गट मीटिंग आणि याच्यामध्येच गेलेलं आहे. आणि त्यात पुन्हा ताई, स्वाती, आशाताई बसल्या होत्या गप्पा मारत, त्याच्यामुळे त्यात आणखीन वेळ गेला. आणि त्यानंतर पुन्हा मग जेवण. आता 12च वाजलेत आणि अक्षरशः झोप आलेली आहे डोळ्यावर. पाऊस तर काही 2 दिवस झाला नाही आहे, पण वातावरण असं एकदम पावसासारखंच आहे, थंड वातावरण आहे आणि सगळे झोपलेले आहेत. आता फक्त मी एकटी जागी आहे. तर मी पण आता जाते आणि आराम करते, म्हणजेच हा व्हिडिओ मी इथे थांबवते. खरं तर जसं अशोचं लग्नाची तारीख काढली ना, तसा रोज उठून घरात हाच विषय चालू असतो की म्हणजे अरे असं करायचं, अरे तसं करायचं, अरे हे, अरे ते, अरे अमकं, अरे तमकं. अरे हे म्हणजे हे लग्नाच्या बाबतीतच ही सगळी चर्चा चालू असते. आता ताई, स्वाती, आशाताई आम्ही बसलो होतो आणि ताईंनी एक मंगलाष्टका ऐकवली. खरं तर त्या सांगत होत्या की मी सहज म्हणजे असं रील्स स्क्रोल करत होते आणि त्यामध्ये ही मंगलाष्टका आली आणि त्यात मी ऐकलं तर माझ्या डोळ्यापुढे म्हटल्या अशीच उभी राहिली आणि मला एकदम भरून आलं आणि म्हणजे डोळे पाणावले. तर म्हटल्या म्हणजे तुम्ही पण ऐकाच नक्कीच. आणि अक्षरशः त्यांनी ऐकवली. त्यावेळेस आम्ही चौघीही बसलो होतो, तर आम्हाला चौघींनासुद्धा पुन्हा भरून आलं आणि म्हणजे एक ते वेगळंच हे असतं नाही का. आणि आशूचं लग्न होणार, एवढी मोठी झाली, असं ते एक ते त्या वेगळ्याच फिलिंग्स हे होतं. आणि मी तर आई आहे, माझी तर गोष्ट सोडूनच द्या, पण त्या आत्या, काकी म्हणजे असं तरीसुद्धा त्यांना ते असं खूप खूप भरून आल्यासारखं झालं आणि कंट्रोल नाही झालं. पण खरं सांगते, जसं तारीख काढली ना त्या दिवसापासून, म्हणजे तारीख काढल्याच्या दिवसापासून, त्या वेळेपासून उठलं ना की झोपेपर्यंत फक्त आणि फक्त आशूचं लग्न हाच विषय असतो आणि याच गोष्टींवर चर्चा चालू असते. बाहेर गेलं तरी तेच, घरात असलं तरी तेच, आम्ही असलो तरी तेच, किंवा दुसरे कोणी बाहेरचे आले घरात तरीसुद्धा तेच. असा एकंदरीत एकच विषय आत्ता सध्या तरी आहे. 6 महिने बाकी आहेत तरीसुद्धा रोज तेच 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 विषय आपल्याला हे ऐकायला मिळणार आहेत. तर असो, वटवाघळी आहेत समोरच्या झाडावर, वटवाघूळ उंबराच्या, आणि किती जोरात ओरडतात तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी कालही ऐकवलं आणि आजही आवाज येतो आहे. आत्ता 12 वाजून गेले तरीसुद्धा त्यांचा म्हणजे हा रात्रभर त्यांचा कालवा चालू असतो. दिवसभर एकदम शांतता असते. शांतता असते की नाही माहीत नाही, पण दिवसाच्या त्या म्हणजे त्या गोंगाट, तो कालवा असतो ना, त्या ह्याच्यामध्ये बहुतेक त्यांचा आवाज येत नसेल, पण संध्याकाळची एकदम शांतता असते ना, त्यामुळे खूपच हे होतं. तर असो, बॅटरी पूर्णच डाऊन झालेली आहे. 18% चार्जिंग फक्त राहिलेलं आहे आणि व्हिडिओ हा जसा म्हणजे हे होईल तसं बॅटरी पूर्णच डाऊन होऊन जाईल. तर चला, मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा.
खात राहा, फिरत राहा, अशीच मज्जा करत राहा. बाय.